महाभारत या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी हाय प्रोफाइल लढत होऊ घातली आहे। या निवडणुकीचं मतदान तोंडावर असताना निलेश लंके यांच्या एका विधानामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आलाय। भाजपचे सुजय विखे दुसऱ्यांदा लोकसभेकरता नशीब आजमावतायत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांनी विखेंसमोर आव्हान उभं केलंय। गेल्या काही दिवसात महायुती तसंच महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी या मतदारसंघात पायधूळ झाडली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जाहीर सभा घेत प्रचाराचा धुरळा उडवून दिला। एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी एक सूचक विधान केलंय। स्थानिक परिस्थितीचा विचार घेऊन पण निर्णय घ्यावा लागतात। याचा अर्थ आज जरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या गटाचा उमेदवार जरी असलो, पण दादांशी माझे आज पण संबंध तेवढेच टिकून आहेत ना। मी दादांबरोबर असताना साहेबांशी पण माझे तेवढेच संबंध होते। मला माझ्यासाठी पवार महत्त्वाचे। लंकेंच्या या विधानाला गेल्या काही दीड महिन्यातील राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निलेश लंकेंनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, पण सुजय विखेंना भाजपनं उमेदवारी जाहीर करताच लंकेंनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लंकेंनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली। शरद पवारांच्या या राजकीय खेळीमुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला। लंकेंनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा का निर्णय घेतला, यामागचं राज लोकसभा निवडणूक निकालानंतर उलगडणार आहे। दोन्ही पवार समोर आले। सगळी दुनिया अजित पवारांकडे जात होती, मोजकीच लोक राहिली, पवार साहेबांचं वातावरण होतं, इकडलंही वातावरण चांगलं होतं, सत्तेत जायची संधी होती, तरी पण निलेश लंकेला मोठे पवार साहेबच का काय हे सगळं गणित काय नेमकं? 4 तारखेला निकाल लागले सांगा तुम्हाला सगळं। लंकेंनी अजित पवारांशी राजकीय फारकत घेतली असली तरी या दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक संबंध जपलेत। अजित पवारांनीही त्यावर शिक्कामोर्तब केलंय। निलेश लंकेंनी पक्ष सोडलेला होता, निलेश लंकेला वेलकम केलं ना राजीनामा देऊन। हे कशाचं आलंय? तुम्ही काय घेऊन बसलाय? हे फक्त सांगायचं असतं, याच्यात काही तथ्य नाही। मी तुम्हाला नेहमी सांगतो, राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचं मित्र नसतं, कुणी कुणाचा कायमचं विरोधक नसतं। राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो असं बोललं जातं। या लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांनी पक्षांतर केली, निलेश लंकेही त्याला अपवाद नाही। आता लोकसभा निवडणुकीनंतर नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागणार आहेत, त्यामुळे 4 जून नंतर राज्यातलं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच लंकेंच्या त्या विधानाला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।